का वय तुले तुला म्हटलं होतं ना म्हणता जसं चबरू नको तू कोण भादर भादर करत राहतं जास्तीची. हा तुला काय वाटते त्या बहीण भावात भांडण झाली पाहिजेत काय? हा मग तो म्हणजे समाधानी होईन काय? तो मोठा तर नाही हुंक दिले हलाय ना हुंकते तरी जरसा कोण त्याच्यात इपट पडून राहिली. तू सकाळी मरशील ते दोघं बहीण भाऊच आहेत ना एकमेकाले. हा तुला अक्कल नाही का जरशी तुला म्हटलं होतं ना मुकी राय म्हणून. जास्तीची होबास करू नको काय मला समजते ती पोरगी सही द्यायला तयार झाली मी समजावून सांगितलं होतं तिला चांगलं ऐकलं होतं तिनं. हा तुझ्या काय तिथे हे केलं देऊ नको असं नको करून तसं नको करून तुला हक्कन गिक्कन काय काय रिकाम टेकडे. हा सकाळी बिमार पडली ना तू पुरीच्याच घरी जातो काय? मी सांगतो तुला मी जर जिथं असलो ना खरं सांगतो तुला आता मी जिथं असलो तू जर बिमार पडली तर तुला मी सकशी तर पुरीच्या घरी घालणार आहो. चल जाय तिचा हक्क दिले गाजू दे. हा मग हक्क गाजायला लावतो पोरीले तिच्या सासरी जाऊन राहायचो तू बिमार पडली की मग सुनीला नको म्हणू मग सुनीला नको शिकू कर्तव्य. हा नाही तर मग बिमार पडली की हागमूत करायला सुनीला लावशील आणि हक्क पोरीला गाजायला लावशील. हा माय पोरगी काऊन करी काऊन करी काऊन नाही करीन तुम्ही पोरगी हक्क आहे ना अधिकार आहे ना. मग का ठेका घेतला का सुनीनच करा पोरानच करा पोरीनं बी करा. हा मग होईन का तिचं येऊन ती राहिनं. हा मग होईन का आता 4 दिवस आले तर 4 दिवसाचे दापण चालू आहे तिच्या घरचे काही येतो लेकरं म्हणतात आई काही येतो तो पाहुणा म्हणते काही येतो. हा मग असं महिनाभर राहिली येणं होईन का पुरीचं? कोणत्या तरी पुरीचं राहिलं येणं होत असते का महिनाभर माय बिमार पडली का बाप बिमार पडला आणि चाललो मी करायला कोणाचं बिचारचं त्याचं घरी असती. मग मला म्हणणं आहे सरकार आमकडे माणूस किती राहत असं आहे तसं चालू द्या त्या किती काढलं होतं बापाच्या घरून. हा मग पोरीला शिकून राहिली होती अधिकार हक्क बापाचं हे बापाच्या घरी पोरीचं ते किंवा किती काढलं. हा म्हणूनच फसली ना मा भावाईनं घेऊन घेतलं माझोडून सया आता विचारतात काम आले. हा येतात का आमच्या दारात घुमते तरी का भाऊ? हा येत नाही ना असा फाट्यावून जाते पण गावात या नाही वाटत ना त्याला की चला ती बहीण आहे मेलिकाची ती आहे एवढं विचारती नाही ना. सही नसती दिली तर आला असते की चला टन्न पयत. हा सही घेऊन घेतली नाही बी दिली तुम्हीच हा ना दे देऊन काय करावं लागते काय काय देऊन दे सह्या देऊन दिल्या आता तोंडी पाहत नाही ना. तेच जर सही दिली नसती तर चांगला शपट घालून पयत आला असता बाई करत. अव बिनडोक्षेची तुझे भाऊ हराम ते पाल्यासारखे येतात तुझे भाऊ आहेत ना ते हरामच असतील ना म्हणून. मग आमच्या बहिणीनं आम्हाला सह्या नाही दिल्या का? आमच्या बहिणीला आम्ही विचारत नाही का? मी जात नाही का बाईच्या घरी? बाई येत नाही का माझ्या घरी? हा तुमचं खानदानच तसं आहे बेईमान. मग मा पोरग थोडी बेईमान आहे मी थोडी बेईमान होतो म्हणून मा पोरग बेईमान निघेल. हा काही सांगू नका ते नका सांगू सबन सारखेच असतात. काय सारखे असतात? माझी बहीण येत नाही का? हा आता मी 2 दिवसाच्या आधी माझ्या बहिणीच्या घरी जाऊन आलो नाही का? कोण मला गावातून माहित पडली की बाई बिमार होती. हा तिच्या पोरानं फोन केला मला पण मला माहित पडलं माझी बिमार आहे बा आपली बहीण मी गेलोच ना भेटीले. हा तिला चाल म्हणलं पण ते तिला माहित नाही का ती येऊन का हाय तू आहेस ना ती पोरगी करीन एकदाची पण तू नाहीच करत काऊन की तू त्या खानदानीतली आहेस ना तुझ्या खानदानीतली ती ज्ञानच आहे ना ते तुमचं नाम तर काही जमूच शकत नाही ना. मायला करा नाहीत ना तसे हलकट ती पोरगी नाही हलकट सांगतो. तू म्हणतो मग मारे सुनीचं नाव घेता सुनीचं कौतुक करता सुनीला लय डोक्षावर चढवता हायच तशी तर पोरगी करते ते समजायचं. ती नाही असेल की हलकट तिच्या मायबापाचे संस्कार बिचारीच्या उच्ची आणि तू का पोरीला काय संस्कार देऊन राहिली तिला काय शिकून राहिली मला समजत नाही काय? हा मला समजत नाही का? मॅटाव का मी दिसत नाही का मला आपली सून कशी राहते आपली पोरगी सासरी काय दिवे लावून राहिली मला कळत नाही. तर ती बी त्या पोरीला काहीच्या काही सांगतं ती भावाची सोबत कसं वागायचं ते तिला सांगतं. सही देऊ नको त्याला अडून ठेव त्याला हे कर आणि म्हणजे अथूनही गेली पाहिजे ती पोरगी नाही धन्य त्याचा वयाची चांगला आहे तो त्याचे मायबाप चांगले आहेत नाही तर वागवलं असतं का त्या पोरीले? हा किती किती करते ते सासरी माहित नाही होत काय? आताही सांगतो तुले भाऊ जर दुरावला भाऊजाईच्या जर नाकातून उतरली तर मग घरचे लोक हाव पावत असतात ते समजते मग हिला कोणा विचारणार. हा जर तनफन करत त्याच्या घरी गेला तर तेही धाकात राहतात की नाही हिचा भाऊ येते बा हिचा भाऊ विचारते बा. मग ते लोक बी सासरचे लोक बी जरसे तालावर राहत असतात म्हटलं जरा डोक्यात प्रकाश पाडा जरसा काही नाही गेल्या सरणार गेला म्हटलं गौऱ्या. हा तो एक मरसान सांगता येत नाही सकाळी आपण मेल्यावर ते बहीण भावायचं नातं साजरं राहिलं पाहिजे एवढा विचार करा फक्त. काही शिकवत राहते त्या पोरीले नाही याला टांगून ठेवून त्याला टांगून ठेवून काले टांगून ठेवा लागते ज्याचं त्याचं सरकं करत राहा सरकं नाते राहा सरके व्यवहार करा ते नाही शिकवायचं लेकरायला आहे ना. याच्यापेक्षा त्या पोरीला घरी कसं वागवा ती शिकवा लागत होतं जरसं. हा काय माही पोरगी काय नाही करत सबन करते दुग्गड अज्जात घर भेटलं तिले. हा कमी नाही तिची सासू अज्जात तरी बी माही पोरगी निभाव करून राहिली ना. अजून काय करावं तिला? हा कातड्याचे जोडे करून ते लोकांच्या पायात घालाव का तेवढं राहिलं बाकी आता. लहान अज्जात नाही तिची सासू सासरा काय कमी आहे ननद? हा खाली मुंडी पाता रुंडी बोलत नाही वाढ भुलत नाही थोडा त्रास आहे म्हटलं मा पोरीले तरी बी माई पोरगी करतेच म्हणलं समजायचं. आणि तो पाहुणा काय आहे चला मोठा बिन शपट्या माय म्हणते तसं ऐकते बहीण म्हणते तसं नाचते आणि मा पोरीला त्रास देते.
अरे अक्कल वापरणं जराशी काऊन त्या पोरीले काहीचे काही शिकवतो, सक्कीच माय वयस ना. अव चांगलं शिकवले लेकराली. त्या पोरगी सही द्यायला तयार झालती, तिला देऊ दे सही. त्या जलारामचं बराबर आहे, त्या पोरीचं बी बराबर आहे. आपण मेल्यावर त्याचं सगळं बिघडा काय करतो, सरकं होऊ दे. त्या मोठ्याने घेतलं नाही का कोण, ती कोण नाही ते फक्त चालले हो. हा, त्या मोठीच्या पुढे कोण नाही बोलत. जो ऐकते त्याला शिकवायचं आहे ना. हा, जो सुनते जो ऐकते त्याला तत्वज्ञान सांगत राहायचं आहे ना, त्याच्यावर हुकूम गाजवायची. आणि तर तिथं फुक नाही झालं मग मोठ्या घरी तोही. हा, तिथे सुनतो तुला विचारते नाही ते मोठी. अजूनही ध्यानात ठेव, एकच आहे असं समज. ते मोठी तुले पाणी नाही पाजत, हे कमीत कमी मरता की तोंडात पाणी तरी टाकीन. सरकी राहीच्या संग. बाबा का बाई, तुला मी त्या दिवशी सांगितलं होतं ना समजावून साजरं पद्धतशीर. सांग बरं तू स्पष्ट सांग, तुला तो भावातला हिस्सा पाहिजे का? हा, पाहिजे का? हो म्हणतोस मी. तुम्ही चबरू नका काय, नाही तर आता फालतूचं माय पण सांगलं नाही. हिसा हिसा मला मला नाव आहे का बाबा, मानावर आहे का काही? तो नावावर काहीच नाही बाई. तुला जर वाटेन की मला बापाच्या इस्टेटला हिस्सा पाहिजे, तर तुला तो कोर्टानं भेटते. तुला पाहिजे का? नाही बापाच्या इस्टेटवर अधिकार गाजवून लावले तर मग हाय पाहिजेत का? नाही फक्त इस्टेटवरच नका अधिकार गाजू. हा, बापाचं कर्ज बी मग मायचं बापाचं. आम्ही जर खाटल्यावर पडलो, आता वर्षभर पडू, 6 महिने पडू, 12 महिने पडू, का 1 दिवसासाठी बिमार पडू, याचा फक्त धावपळ करत त्या बाबतीत मग भावाच्या आणि भावजाईच्या भरोशावर नका ठेवू. हा, कारण मग कसं बाई, आम्ही अतिथून जाऊन पतिथून जाऊ. इकडे सुनन पोरग म्हणून दिलं ना पुरीले, आता बोलावा ना तिले. आणि तू म्हणशील बाबा माझ्या लेकरं शाळेत गेले, डबा काही करू, मानवऱ्याले हमको पाहिजे, माझी सासू बिमार आहे, मला घरातून निघता येत नाही. म्हणजे आम्ही खितपत म्हणू. हा, म्हणतात ना दोघांची माय खाटल्यावर जीव जाय, तशी गती होईल बाई आमची. म्हणून विचारून राहिलो पोस्ट म्हणजे कसं आम्हाला बी मग निश्चिंत राहतो की जाऊ द्या बा, आपण काय सर्दी खोकला आला तरी पुरीच्या घरी जाऊन राहू. जमीन ना तसं तर तू येऊन राहशील बाबा ती. बाबा एवढा दूरचा काय विचार करायला लागते? मी का म्हणजे पुराचं थोडी घेईन. अर्ध जलारामले राहीलच ना, मोठ्याचं नाही का? ते सांगू नको बाई. मग त्या मोठ्यानं मोठ्याचं सबन घेतलं बाई, त्याचं पद्धतशीर करून. हा जलाराम बिचारा भोळा, यानं बापावर विश्वास ठेवला, याचं 2 एकर बावर बी मास नावा नाही बाई. आणि त्याचे आम्ही 2 एकर जे आहे ते तो आम्हाच्या नावानं आहे बाई. त्याच्या नावानं आता 1 गुंठाही नाही बाई अजून. हा, त्या मोठ्यानं त्याचा संबंध बरोबर करून घेतलं बाई. हा, त्यानं त्याच्या उपर बी जमीन घेतली, आपण त्याला म्हणत नाही, त्यानं त्याच्या उपर बी वाढवली. पण त्यानं त्याचं सबन घेऊन घेतलं, ती जागा होती त्यानं त्याच्या नावावर करून घेतली. आता हा या आपल्या घरात राहती होती, हे घर बी अजून मास नावा नाही बाई. या जलारामनं काहीच केलं नाही अजून. मा बाप म्हणून हे कर्तव्य आहे, तो मोठा हुशार आहे. हा, शिकेलाय, त्याची बायको शिकेलाय, म्हणून त्यानं सगळं द्यायचं बराबरी करून घेतली कागदोपत्री. हा बिचारा साधा आहे, म्हणून मी याचं नुकसान नाही करू शकत ना बाई. हा, ज्याचं बी बरोबर करून जाणं मा कर्तव्य आहे ना, बाप हाव ना मी. आणि तो बरोबर केलं तर बाई, मी समजतो तुला साजरं घर पाहिलं, साजरा जवळ आहे. हा, तो आल्या पोरीनं आपल्या पोरीनं जसा मला पावल्या गेला जेवढा तसं भेटलं बाई. प्रत्येक गोष्ट नशिबावर असते बाई. हा, तो बाप गरीब होता म्हणून तुला साधारण संबंध भेटला. मी जर करोडपती असतो तर तुला अब्जपतीवाला भेटला असता बाई. हा, तू शिकली असती तर तुला त्यालाही पायावर भेटला असता बापा, मग बापाची गरजही नसती. पण महापोरीनं बाई मला असं वाटतं मी तुला बी समज बराबर केली. हा, तू हे बी दोन्ही बायतपण केले, जे काय होतं नव्हतं बापाचं कर्तव्य तसं पण पार पाडलं बाई. आता मला वाटते जलारामचं संबंध बराबर करून द्यावं त्याचं त्याले जसं. हा, नाही कारण आज लोक बी ध्यानात नव्हतं आलं ते, पण आता हे बोरच झालं. आता जो हा किस्सा आहे, एक सही द्यायला तू 4 दिवस लावून राहिली, तुम्ही माय काय दिवे लावून राहिली. मी मेल्यावर तर तुम्ही त्याला हाकलून द्यायला भेटणार घरातून. हा, हे बरंच झालं लेख आता इशे निघाला. मी मेल्यावर त्याले तुम्ही हे घरी ना देत बाई ना, ते वावरही बिचारायचं त्याचंही म्हणतात आमचंच होय, आमच्याच बापाच्या नावानं होतो, दे मले वरतो नाही तर दे मले पुरं. पण तो साधा आहे बिचारा, गरीब आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्या. मोठ्याच्या पुढे फुक नाही चालली बाई तुमची दोघी मायलिकीची. हा, बरंच झालं या आता इशे निघाला. मी जिथं हाव कमीत कमी, मी मेल्यावर तर तुम्ही कटोरच दिलं असतं त्याच्या हातात, म्हणजे त्याचे लेकरं बाकरं तो घेऊन कुठे जाणार आहे तो. हा, नाही बाबा, मला काही तसं नाही म्हणणं. मला असं वाटलं की मानावन आहे का काही. सुषमे काय सांगून राहील मी तुले, सहजासहजी सही देऊ नको, सबन कबूल करून घे त्याच्याकडून. तुला म्हटलं ना बोलू नको. मारता का? मारा ना, मारा ना मुली. हा, आता या वयात मारा ना. बाबा बाबा का मारता का तिला खरं? बाई मी तुला शांततेनं सांगून राहिलो तर बाप आहो मी, फालतूचा कित्ता करू नको. की मग देऊन देशील सही, पण भावाच्या नाकातून उतरशील, मग देऊन काही फायदा होत नसते तमाशा करून. काय लय मोठी अब्जपतीची परापटी नाही बाई आपल्या घरी, की लय तुला आयुष्य कठीण, तुला 7 पिढ्या खाऊन बसून खाती, असं काहीच नाही बाई. तुटपुंज 1-2 एकर वावर आहे बाई, त्याच्यासाठी नावाले बट्टा लावू नको. भावाचा हिस्सा खाल्ला 7 पिढ्या तुला दोष देईन. मी सांगतो अडाणी होता बाप, पण हाव अडाणीच सही. भावाचं खाऊ नको बाई, भाषे आहेत तुला खायले. हा, ते आहेत पुली भाषे, ते आहे त्याच्या पुढचं ताटातलं वळू नको. नशिबानं तुला ताट वळून दिलाय, ते तो घरी जाऊन खाय. भावाच्या ताटात लुडबुड करू नको.
यात मायचं ऐकू नको. हिने पहिले असेच तमाशे केले बाई, आणि देऊन तर दिली ना शेवटी भावाले सई. हा, हक्क सोड दिलास ना. पण त्याच्या नाकातून तर उतरली, त्याच्या मनातून तर उतरली. त्याला तर वाटलं की आपल्या बहिणीनं आपल्याला सई द्यायला त्रास दिला. त्याला नाही वाटेल तर त्याची बायको समजावून आणत असते त्याला, त्याचे कान भरत असते ना. मग आता येते का तो मामा दारात? हा, हिनं हेच सई जर हाशी मजा करून खुशी खुशी दिली असती तर त्याला जरा लाज वाटली असती की नाही आपल्या बहिणीनं तोंडातून काढल्या काढल्या सई दिलेली. जर ती म्हणलं तर ती सई केली आपल्या बहिणीनं. आपल्या बहिणीला इस्टेट नाही पाहिजे, आपलं प्रेम पाहिजे, तिले भावाचं नाही पाहिजे, तिले भाऊ पाहिजे. तर भाऊ कसाही दारात आला असता बाई. हा, आता तुम्ही बाय काय नाकानं लिंबू सोलते, मा भाऊ दारात येत नाही कसा येईल? हिनं थोडे तमाशे केले का? थोडे तमाशे केले का हिनं सई द्यायले? हा, त्याला नाही कमी नाही सतावलं त्याने. हा, आता मोठी म्हणते मा भाऊ दारात येत नाही, असं नाही तसं नाही. आपण काय वागतो हे भूलतो बाई. आपण समोरचा काय वागते हेच फक्त ध्यानात ठेवतो. तो मायचं ऐकू नको. तिने आयुष्यभर तमाशेच केले, तू तमाशे करू नको बाई. सांगतो मी तुला तेवढं ऐक. हाय, किती किती वाखोड बोई करत नाही लवकर लवकर. झांबल 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 झांबल. तिला तर वाटते बरं या बुढीनच पुढे पुढे करावं सारं. हा, हे बरी अंग राखू मागच्या मांग. जर तिकडे मी बी करत नाही. माय एक दिवस स्वयंपाक नाही केला तर वाटते की रोजच करा की काय. माय मी काय रोज करणार हो का? एक दिवस केला त्या रोज मधलं करा. हे तर लयच आहे ओळखली साजरी. तिला वाटते रोज बुढीनं स्वयंपाक करा निले आहे तर खाऊ घाला. हो नाही मग स्वयंपाक राहिला ना बस आता करतोच ना. हे भांडे काढले होते घासायले, कालच काढले बिचारीन पाणी आलं. तसेच उचलून ठेवा लागले. मग तसेच पडलं ना सामान सगळं बाहेर होतं ना. मी आता म्हटलं झाला आता सारा मच्छर घुसते म्हटलं बाई ओलावाच येते आता सामानात. काढले घासायले लयच खराब होतात ना डबे डुबे. हात लागतात कधी कधी. आपण घाई घाई याच्यातलं त्यात घेतो तो पिठाचे हात, स्वयंपाकाच्या बाबती खरकटे हात घेत लागतात. मग म्हटलं काल घासून घ्या. काल चांगलं तिरपलं होतं ना दुपारी बरं. हा, मग भांडे घेतली बिचारी घासायले. आलो ना हो बाय अंडाची पाणी डबे मला उचलून घरात घेऊन जावं लागलं तसेच. म्हणून आता घासत बसली माय बाई. हेवाळ्या तोंडाची पावसाळ्यात भांडे काढते घासायले. अक्कल म्हणून जर शिक नाही. चालली मोठी त्या बाईला सांगते मी भांडे घासले काल तिरपलं होतं. जरसं गुगळलं तर लगीन भांडे काढले घासायले. चालली मोठी मॅट. दिवाळी दसऱ्याच्या वक्ती असते ते. आता लोक झोपली होती का? महिनाभराच्या आधी एवढं कळकळ कळकळ ऊन तपलं तावागती घासा लागत होती. एका घंट्यात भांडे वाहत होते. आता भरझडीत तिले चवाला भांडे खरकट झाले डबे डुबे घाशाचा. वावरात जायचं काम नाही ना म्हणून रिकामे धंदे सुचतात. पेरायला जायचं लागलं असतं, खत टाकायला उन्हाळ्याला जायला लागलं असतं तर मग समजत होती कसं पाण्या पावसाचे भांडे काढते घाशाले. तर नेट नाही लागत ना वावरातला. ओ माय आताही पाहिजे बाय अंदरच वळू घाल नाही तर तुला भांडे ओले होतील. बात तशी तोड येतात ना मला कपडेच तर बाई 3 खेप दारात आणि 3 खेप घरात करायला लागून राहिले. मी आता घरातच दिली बाई दोरी बांधून. मी म्हणलं जाय तिकडे दरदन टाकून दिली. आज आता आणलीच नाही बाहेर. आज काही नाही हे बाय घंटाकवर दिसते बाती देवा बाय कपडे तिकडे टाकत नाही तेव्हा बाई येतील ते तिकडून लगे पाणी लगे घरात नेलं नाही की लगे आलं इकडे ऊन. काका ते काका लपाची पीस खेळतात त्याच्या संग. त्याच्यापेक्षा दिली घरातच दोरी बांधून जाय तिकडे आता. आणि रात्री पंखा लावतातच पंख्याने सोपतात उरले सुरले. तू पाय माय एवढं म्हणते डबे काढले माय घाशाले तर पाय माय घास माय बाई चाल बाई मी चालली. अंधारच घाल वाळू. अति ठेवशील अजून पाणी आलं तर या जा जा दे अंधारच ठेवून. सपरीत ठेवणं तर ती वसरीत. हो ना काकू आता वसरीतच उलटे करून ठेवतो. तिथंच ठेवतो फॅन लावून देतो. आपच वाढतात का मग गप्पाच करतं का? स्वयंपाकाचंही पाहतं म्हणलं का अवतर आलं का कोणाच्या घरचं नाही अशी कुठची पंगत गिंगत तर सांग जातो मी. चला वाजला बाई आमच्या घरचा नगारा. लागली भूक. हा आली आली करतोच करतो. 2च डबे राहिले बस आली. जाणं माय करणं पहिले नाही तर अजून माय आहे. आणि तू तर मला त्या दिवशी माझ्या सासून स्वयंपाक केला नसो. हो ना माय खरंच केला काकू. मी का खोटं सांगणार हो का? ओ माय स्वयंपाक करून नाही मा ताट वाढून दिलं मला हातात. मी तर म्हणलं माय कोणता देव पावला मुले. झालं एक दिवस होतं ते 9ची 9 दिवाळी म्हणतात ना. एका दिवसाची होती आमची दिवाळी. मी आता म्हणलं माय बाई लयच मा बुडीले काही पोरांतीच झाली का म्हटलं माय बाई. एक दिवस केलं झालं. दुसऱ्या दिवसपासून तसंच चाल बाई जातो. मला बशीन माहे करत तुमच्या संग बोलत बसून राहिली दिसून राहिलं म्हणून जास्त कल्ला करून राहिली. तिला वाटते बसते गप्पा करत. आता सांगा का कोणी दिसलं तर बोला नाही वाटत काय? हाव बोलाय वाटते नाही तर काय तर घरातल्या घरात तशी कुठे जातं माहिती बोला नाही वाटत काय तर तई बुडी गावावर हिंडते ते चालते. सुनीनं जर सक्ष जरा पाजारा संग बोललं तर लागे तिथं काय 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 लय मीटर जायते काय तशी ते सासू बोली वाचवांगे. मग आता भल कसा राग करते पाहिजे कशी पाहिजे तुम्ही वटारून मला पाहून राहिली बरं शिके. हे बाय तिला ऐकू चाललं जाऊ दे बाई जा माय तुम्ही जा घरी. मला तिच्या हाताखाली राहायला लागते. चल माय मी चालली. घासले ना तर ते तिचे भाऊ घातले सपरीत पंखा लावून दिला आई. मग डबे घासले तर काय ते का तिला सांगायला गेली का मी डबे घासले म्हणून कधी आलती तुला घासूला गेले काल आलती ते. ते काय आता पाय आवाज गेला तर ती होती मी तर त्या चालल्या दारातून तर बोलले ते काय तसे तर चालते ते दिसली तर बोलली. ह तुला सारे जण दिसतात सारे सांगत बोला लागते तुले. कर स्वयंपाक कर माय बाई मागोळीचा टाइम झाला. मला अशी भूक लागली म्हणलं तो आता स्वयंपाकच होत नाही माय बाई. लोक जांभू अजून झोपतात आणि तो आता माय रान्नच सुरू होत नाही. कर माय बाई कर भूक लागली मला. हो ना करतो ना बस झालं आता करतोच. कर माहिती अजून पोरगी उठली तर मग ते तर जशी की राहत नाही माय खाली टाकायची तिथली सवयच ठेवली नाही. धुपडकू केलं नाही ना आता घेतल्याशिवाय ती पोरगी राहत नाही. कर माय बाई दे एखादा तुकडा पडीन तर पडीन माय का जीवाला आराम. सकमचा नाश्ता झळला वाटते बडबड कुरकू झळला अशी.
एवढा मोठा नाश्ता केला ना, सकाळी इडल्या खाल्ल्या ना. हा 6 इडल्या खाल्ल्या माझ्या सासूला 12 वाजता भूक लागते. मी का मशीन आहो का? सकाळी मी इडल्याही केल्या लागे. आता ते डबे काढलेले होते बाई घाशेले. आता झाला तो एकदा मॅडपणा मला. आता होतच ते चूक कोणाजवळून फालतूचेच काढले माहिती घाशेले. कालपासून तो डांगडच चालू बाई मागरे डब्याचा. अति मिरवा. आता ते डबे काढले एकदाचे घासणच होते म्हणून बसली बाई घासत. आता तुम्हीच सांगा मला, इडल्या खाल्ल्यावर सकाळी 6 इडल्या खाल्ल्या म्हणता माझ्या सासून. 6 इडल्या काय म्हणतात त्याच्या संग सांबार लागे, शेंगदाण्याची चटणी. तोरी बी लागे 12 नाही वाजले तर लागली तिने भूक. कोण का पोटातलं काढून नेते का काय माहिती माझ्या सासूच्या.